स्कूल स्टार्ट जाता हय फाल्यांच्यान हय तेन्ना हांगा गर्दी कित्याक दिसना? आतां कितें जालां, बरीचशीं स्कुलां डायरेक्ट स्कुलांतल्यान बुक सप्लाय करता. म्हणजे थोडी जाण स्कुलां अशी करता की कंपल्सरी करता की तुमी तांचेच कडल्यान घेवंक जाय. सो त्या खातीर आमचे बिझनस भरपूर कमी जाला. तुमी नमस्कार. पळोवणाऱ्यांक शैक्षणिक येवकार. गोंय राज्यांतली नवी शिक्षण पद्दतीनुसार मार्च म्हयन्यांत परीक्षा घेतल्या उपरांत एप्रिल म्हयन्यांत नवें शैक्षणिक वर्स सुरू जाता. मागीर मे म्हयन्यांत सगळ्या भुरग्यांक सुट्टी दिली वता आनी आतां 6 जूनाक परतून शाळा स्कुलां सुरू करतात. अशा वेळार भुरगीं, पालक आनी दुकानदारांक बऱ्याच गजालींचो सामनो करचो पडटा. पावसाची तयारी म्हूण रेनकोट, सत्र्यो, स्कूल बॅग, वॉटर बॉटल तशेंच हेर अन्न वस्तू घेवपाची लगबग सुरू जाता. आज आमी आसात पणजे बाजारपेठेत आनी तुमच्या मुखार खरेदीच्या धांवपळीत मग्न जाल्ले भुरगे, पालक, दुकानदार दिसण्याक येता. तेन्ना आपल्यो अडचणी सांगतना ह्या दुकानदारांचे म्हणणे समजून घेवया. सेठ, आपका नाम क्या है? मेरा नाम इजाज है. मेरा नाम इजाज इजाज अहमद. इजाज शेख. इजाज शेख. आज कल हो रहा है स्कूल, तो स्कूल के आइटम के लिए आपके पास गर्दी हो रहा है? नो रश बिकॉज पीपल आर प्रिफरिंग ऑनलाइन मोस्टली नाउ. हाँ, तो ऑनलाइन की वजह से आपको थोड़ा दिक्कत हो रहा है. बहुत मोस्टली पीपल आर कंपेयरिंग दिस प्राइस एंड द रिटेल प्राइस. Comparatively, that is a lot of difference compared to online and retail store price. Thank you. पणजे इंगडजे लागसार आशिल्ल्या ह्या सरदेसाई एंटरप्राइजीच्या मालकांकडल्यान जाणून घेवया तांच्यो अडीअडचणी. सर, तुमचें नाव कितें? म्हजें नांव सिद्धेश सरदेसाय. सिद्धेश सरदेसाय. आनी कितको तेंप जालो तुमचें हें स्टेशनरी शॉप चलता? आमचे बुक शॉप आनी स्टेशनरीक जवळ जवळ 50 वर्सां जावन गेली. म्हणजे तुमचे म्हजो काका चलयतालो, हां काका. ताज्या नंतर हांव चलयतां ही शॉप. हय. आनी सद्या स्कूल स्टार्ट जाता हय फाल्यांच्यान हय तेन्ना हांगा गर्दी कित्याक दिसना? आतां कितें जालां, बरीचशीं स्कुलां डायरेक्ट स्कुलांतल्यान बुक सप्लाय करता. म्हणजे थोडी जाण स्कुलां अशी करता की कंपल्सरी करता की तुमी तांचेच कडल्यान घेवंक जाय. सो त्या खातीर आमचे बिझनस भरपूर कमी जाला. तुमी मुद्दम भोंवल्यार तुमकां कळटलें, थंय फुडें सिंगबाळ बुक शॉप आसा, थंय विजडम आसा. तुमी एक वॉल्त मारल्यार तुमकां कळटलें खंयच गर्दी ना. हय. कित्याक बुकां डायरेक्ट स्कुलान सप्लाय जाता, त्या खातीर आमचे कडेन कोण घेवपाक येना बुकां. एवरी इयर सिलेबस बीन चेंज जाता काय सेम उरता? ना, एवरी इयर न्ही, पूण ह्या वर्सा सिलेबस चेंज जाला. ह्या वर्सा फ्रॉम स्टँडर्ड फर्स्ट टू फर्स्ट, सेकंड, थर्ड, सॉरी फर्स्ट, सेकंड, फोर्थ, फिफ्थ, सेवेंथ, एथ चेंज जाला. गेल्या वर्सा थर्ड आनी सिक्स्थ चेंज जाल्लो अंडर NEP, नॅशनल एड्युकेशन पॉलिसी लागल्या आता. हय. आतां नवी जी पळय एज्युकेशन पॉलिसी हाडल्या हय. त्यानुसार जी पळय एप्रिलान इस्कॉलां स्टार्ट जाता ती फायदेशीर आसा भुरग्यां खातीर काय कशें कितें? फायदेशीर म्हाका दिसना, कित्याक ती जी एप्रिलान अंडर NEP स्कुलां सुरू केल्ली ती 8 ते 11 काय 11:30 म्हणसर करताले कळ्ळें. आनी तातूंत भुरग्यांक चड कांय शिकयनाशिल्ले. पूण हांवें कालूच पेपरार वाचलां की फुडल्या वर्साच्यान तें सगळें बंद जाता. एज युजल जी आमची जुनान सुरू जाताली तशी फुडल्या वर्साच्यान स्कुलां जुनान सुरू जातली. म्हणजे आदी कशें चलतालें तशें परत स्टार्ट करता, रिस्टार्ट करता. हय, परत तशें स्टार्ट करता. आनी दुसरें म्हणल्यार कितें जाता, एप्रील आनी मे म्हयन्यान जी गरमी जाता ती सोसूंक जायना. हय. स्कुलांतले फॅनूय लागना, भुरग्यांक त्रास, मागीर पेरंट्सांक 11:30 तांकां हाडपाक व्हरपाक लिवो मारच्यो पडटा, मदल्या वेळार येवचें मदल्या पडटा. वेळार येवचें पडटा. सो सगळ्यांकूच ताजो हें जाता, त्रास जाता. सो आमचे पयलींच्या भशेन जी जुनान सुरू जाताली स्कुलां तशीच फुडल्या वर्साच्यान जातली आनी म्हाका दिसता तें बरें जातलें पेरंट्सां खातीरूय आनी स्टुडंट्सां खातीरूय. आतां पावस जरा कमी पडला म्हणटून फाल्यांचें इस्कॉल आसतलें? हय, एड्युकेशन डिपार्टमेंटान डिक्लेअर केलां ऑलरेडी 6 तारखेच्यान स्कूल सुरू जातली. आतां केरळाक पावस पावला आनी एक 3-4 दिसांनी हांगा पावूंक जाय. सो स्कुलां तर फाल्याच्यानूच सुरू जातली. आतां पळय फाल्यांच्यान सुरू जाता ती खंयच्या स्टँडर्डाची? फाल्याच्यान जी स्कुलां सुरू जाता ती आतां सगळ्याच स्टँडर्डाची सुरू जाता न्ही, फ्रॉम फर्स्ट टू 12th. बिझनेसाक कितें आतां फटको बिटको म्हणजे कमी कितें आसा, कमी जास्त? ना, आमचो बिझनस बरेच प्रमाणान कमी जाला. कित्याक जी पुस्तकां जी आसा पळय ती चडशी स्कुलांतल्यान सप्लाय जाता. आनी दुसरें म्हणल्यार आतां ऑनलायनूय मेळटा.
ओके सो स्टेशनरी जी आसा ती पेरंट्स ऑनलायनूय मागयता मागीर ते ब्लिंकिट कितें तरी आयला ताज्या वयल्यान मागयता तो धंद्याक बऱ्याच प्रमाणात फरक पडला. म्हणजे ऑनलायन पद्दतीन हो आतां जो पळय स्थायीक कोण आसा शॉपकार हय तांकां लुकसाण सोंसचें पडटा. हय भरपूर नुकसान सोदचें पडटा आनी इट इज ऑल ओव्हर गोवा. तुमी गोंयान खंय वचून विचारल्यार तुमकां हेच उत्तर मेळटलें. आतां हाचेर कितें उपाय? आतां हाचेर उपाय म्हणजे कितें पयलीं म्हणल्यार स्कुलांतल्यान बुकां सप्लाय जाणें बंद जावंक जाय कित्याक स्कूल इज अ कमर्शियल इन्स्टिट्यूशन न्ही ते बिझनस ऑर्गनायझेशन नासता. स्कुलान कितें आसता भुरग्यांक विद्या दिवपाची आनी बिझनस करपाचो न्हय. सो तें जर स्कुलांनी बंद केलें बुकां दिवपाची जाल्यार आमचो धंदो बऱ्याच प्रमाणात परत वयर सरतलो. हां म्हणजे तुमचो धंदो जो आतां मातसो मंदावला तो सारको जाग्यार येवपाक ऑनलायन पद्दतीन जे पळय विक्री जाता हय ती कंट्रोलान येवपाक जाय. एकदम बरोबर. नांव कितें म्हणलें तुमचें? म्हजें नांव सिद्धेश सरदेसाय. थँक्यू. थँक्यू. ह्या दुकान मालकांनी सांगल्या प्रमाण शिक्षण दिवप घेवप हो नुसतो व्यवसाय न करता एक उपक्रम म्हणून गोंय सरकारान चड लक्ष केंद्रीत करची गरज आसा आनी तशीच आशा आमी बाळगुया. तुमी पळयत रावात. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं.